नाशिकच्या बागलाण तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भूत फिरतंय अशी अफवा पसरवली गेली आहे। आता या अफवेमागचं खरं कारण समोर आलंय। चोरी करण्यासाठी ही अफवा पसरवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। वाळू, डाळिंब आणि पाण्याच्या मोटारीच्या चोरीसाठी भूताची अफवा पसरवली गेली असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। दरम्यान गावातील सरपंचांनी भूत पकडा आणि 21 रुपये बक्षीस मिळवा असं जाहीर केलेलं होतं। आता सध्या चालू आहे भूत निघालं, इकडं निघालं, तिकडं निघालं, हे सर्व अफवा खोट्या आहेत। कुठेही भूत नाही, पलित नाही, काहीच नाहीये। हे रात्री बेरात्री काहीतरी हे चोर बाम त्यांचं काम आहे। मोटरी चोरणं किंवा काही डाळिंब चोरणं याच्याकरता हे अफवा चालू आहे। असं कुठेही भूत अस्तित्वात नाही। जर कोणी भूत बंदिस्त करून आमच्या ताब्यात दिलं तर त्याला ब्राह्मणगाव ग्रामपंचायतीतर्फे किंवा मी व्यक्तिगत 21 लाख रुपये त्याला बक्षीस त्यांना आम्ही देऊ। तो जो व्हायरल व्हिडिओ आहे तो खरा तर जुना आहे। अनेक वर्षापूर्वी तो फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहे। कुणीतरी तो एआयच्या माध्यमातून व्हिडिओ बनवला आणि व्हायरल केला। हा सर्व प्रकार खोटा आहे। तरी कुणीही या संदर्भात भिवून जाऊ नये, तशी काळजी करण्याचं कारण नाही। कारण अनिताच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन प्रबोधन केलेलं आहे।